ओम शांती। आज आहे 1 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा जे आहे जसे आहे तुम्हा मुलांच्या मध्ये सुद्धा क्रमवार जाणतात। जर सर्वांचीच जाणले तर खूप गर्दी होईल। प्रश्न आहे, चोहो बाजूंना प्रत्यक्षतेचा आवाज केव्हा पसरेल? उत्तर आहे, 1. जेव्हा लोकांना हे माहीत होईल की स्वतः भगवान या जुन्या दुनियेचा विनाश करवून नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी आले आहे। 2. आम्हा सर्वांची सद्गती करणारे बाबा आपल्याला भक्तीचे फळ देण्यासाठी आले आहे। हा निश्चय असेल तेव्हा प्रत्यक्षता होईल। चोहो बाजूंना खळबळ माजेल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. भाग्यवान बनण्यासाठी एका बाबांवर खरेखरे प्रेम करायचे आहे। प्रेम करणे अर्थात पावलोपावली एकाच्याच श्रीमतावर चालत राहणे। 2. दररोज पुण्याचे काम अवश्य करायचे आहे। सर्वात मोठे पुण्य आहे सर्वांना बाबांचा परिचय देणे, बाबांची आठवण करणे, सर्वांना बाबांची आठवण करून देणे। आजचे वरदान आहे, आपल्या दृष्टी आणि वृत्तीच्या परिवर्तनाद्वारे सृष्टीला बदलणारे साक्षात्कार मूर्त भव। स्पष्टीकरण आहे, आपल्या वृत्तीच्या परिवर्तनाने दृष्टीला दिव्य बनवा, तर दृष्टीद्वारे अनेक आत्म्यांना आपले यथार्थ रूप, यथार्थ घर, तसेच यथार्थ राजधानी दिसेल। असा यथार्थ साक्षात्कार घडविण्याकरिता वृत्तीमध्ये जरा सुद्धा देहाभिमानाची चंचलता नसावी। तर वृत्तीला सुधारून दिव्य दृष्टी बनवा, तेव्हाच या सृष्टीचे परिवर्तन होईल। बघणारे अनुभव करतील की हे डोळे नाहीत परंतु जादूच्या डब्या आहेत। हे डोळे साक्षात्काराचे साधन बनतील। स्लोगन आहे, सेवेच्या उमगुत्साहासोबत बेहदची वैराग्यवृत्तीच सफलतेचा आधार आहे। ओम शांती।